हाय नमस्कार एव्हरीबडी, हाऊ आर यू, हाऊ डू यू डू, आय फाईन एव्हरीबडी. राधच काळपाखरू या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर चला, व्हिडिओ लाईक करून मला सपोर्ट करा, कारण आपली स्वप्न भरपूर मोठी मोठी इथं ज्याच्यासाठी स्वप्न आपण बघतो, तर ते माणूस जर स्वप्न साकार करायला आपल्याला साथ देत नसन तर त्याला आपला इलाजच नाही. बरोबर. संसाराला दोन चाकं असतात, त्यातलं एक चाक जर पंक्चर असन, आहे का नाही, पंक्चर असेल, एक चाक जर पंक्चर असेल तर एका चाकानं कशी काशी करायची तेवढे आम्हाला कमेंटमध्ये सांगा. काय हे म्हणून मी इमान मोडलं टाकत असते. जात बी नाही बघा. आता हे थांबा एक मिनटं. तर संसाराचं एक चाक आपलं पंक्चरच आहे. किती त्याला काय म्हणतात ते, हवा मारा, त्याची पंक्चर काढा, त्याला ठिगळं द्या, त्याचा काही उपयोग होय नाही बघा. चल गावाला, चल गावाला, चल गावाला नुसतं स्वाती म्हणत होती की जावा तुम्ही दोघं पण. हे नवऱ्यानं माझ्या पिशव्या भरल्या. चांगलं वाटलं. चल बाबा, इथं काम नाही म्हणून नवरा म्हणतो की मी चल गावाकडे जाऊन येतो, काम लागलं तर करतो. आली गावाला. मी घर आवरत होते, तुम्ही तर बघितलंच, घर बिर आवरलं. तर नवरा माझा खरं तर जेऊरला जायचं होतं, कपाट आवरलेलं. आता जवळजवळ का नाही, मी सकाळीच कपाट आवरलंय. तर हिरो कुठं गेलता बघा. कुठं पाणी ना फिरून काय केलं वड्याला जाऊन. ह्या का ही गावाकडं असलं का नाही, ह्या काही असली येड ह्यांना. गावाकडे आल्यावर असलं काय भेटतो आंबळ्या. पुण्यात काय मागा तुम्ही विचार माणसाला, आंबळ्या भेटते काय खायला. काय चव आली. मला जीवूरला जायचंय, तिकडे पोराला भेटायला जायचंय. मला जाऊ आता कामावरनं दोनदा फोन आला. सकाळी त्या मावशीचा आला, परत दुपारी त्या ज्या ताईनं काम लावलंय त्या ताईंचा फोन आला होता. बघा हे असलं घरी आलं की हे असलं मस्त. मला काय ही नाही, काय करायचं. आवाज त्याला काय नसतंय, पण आपल्याला जेऊरला जायचंय. हा, केवढ्याची घेतली, कुठं घेतली, भरून आलंय सगळं वाड्यात उतरून. आपली महत्वाची कामं करायची असतात. ती काय कुठं पळून चाललं काय का, ते न खातीची जनस आहे का. मी तर म्हणलं होतं आज मस्त पैकी. बारामतीत भेटत नाही होय, किती दिवस राहिलं बारामतीत राहिलेला. बारामतीला भेटत नाही, लय महाग आहे. आंबळ्या भेटत नाही त्या. बरं झालं. खाल्ल्या कधी तो आंबळे कधी खाल्ले का. काय तुम्हाला पटतं की बाई, मला तर नाही पटत बघा. मग आंबळे ज्याला खायला त्यांना विचार कसं. कपाट आवरूस तर म्हणलं तुम्ही गावात तर काढचा तर गेलं वड्याला. हे आमच्या गावातली माणसं असले ते बघा, चांगलं सुधरून स्वतः सुधारणार नाही, दुसऱ्याला सुधरून देणार नाही. आणि हे तर आयुष्यात कधी सुधारणारच नाही. आता ह्या सुधारायचं काय, खायलाच आणले का आपण काय. अहो खायला आणलंय तुम्ही, ठीक आहे, पण घरात पीठ नाही काय नाही. रात्री आलोय आपण इथनं. मला आता रात्री किती उशीर आलोय सांगा, टायमिंग सांगा रातचा. 11 वाजता. कसं कसं आलं. 20 रुपयासाठी ह्या नवऱ्यानं मला रिक्षानं सुद्धा नाही आणलं, चालवत त्या बायपासला आणलंय. बायपास काय जवळ नाही का, इथं टेंभुर्णीत राहणारे, करमाळ्यात राहणारे, ह्यांना सगळ्यांना माहिती आहे. स्टँडपासून आमच्या गावात तर सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणजे एवढ्या टप्प्यामध्ये सगळ्यांना माहिती आहे की बाबा टेंभुर्णीतनं जर करमाळा रोडला बायपासला यायला किती लांब आहे. गळटून जातोय पूर्ण माणूस, गळटून. तर एवढ्या रात्री 9:30 वाजता उतरल्यापासून अर्धा तास तिथं गेला, म्हणजे 10 वाजल्या. कारण वाट बघत होतं गाडीची अर्धा तास. तिथून 10 वाजताची चालत निघालो, 11 वाजेपर्यंत थांबलो. घरी यायला किती वाजल्यावर 11 वाजता भाऊजी ते अतुल मामा न्यायला आले. घरी यायला 11:30 वाजल्या. वाटणं एक मोठा लट साप दिसला. मी म्हणलं घालतात आता त्याच्यावर गाडी. बरं ते तसं तर केलं नाही. मी तर माझं तर तोंड सपक चिळच पडलं. आता कशाला तुम्हाला हेच खायचं होतं तर मग जेऊरला जायचं, आपली कामं करायची. जीवला जाऊ 10 मिनिटात काम होते आपले. जीवला जाऊ लगेच, तिकडे जाऊ इकडे जाऊ लगेच. ह्याला काय नुसती पोट पडायचं, ह्याला काय साफ करायचं नाही काय नाही, लगेच भाजी. त्याला काय खवलं नसतं काय नसतं त्याला.
म्हणूनच ह्यांना का ना भाळवणे सुटत नाही बघा. मला काय नाही मसन वाट्यात ठेवलं तरी मी मसन वाट्यात राहते, पण हे पुरीला आणि पुरीच्या बापाला आणि त्या पोराला आणि त्यांना भाळवणेच सुटत नाही. काय ह्या भाळवणीत काय कमवून ठेवलंय गटुडं खजिना मोठा काय माहिती. नाही तसं नसतं काय, मग आपल्या गावात उपाशी मारा. तसं नसतं. गावाकडे तर असंच आपलं खायला भेटते, ताजं ताजा माल. हं. गावाची शेंग आहे, अहो गावाची तुम्ही नुसतं खायासाठी जगता. असे बरेच लोक आहेत ते की नुसते खायासाठी जगतात. अरे जगायसाठी खा फक्त, आणि मागच्यांचं पण बघा, भविष्यातलं आपलं बघा. म्हातारपणाला कोण बघायचंय? मला तर येड्याचं चित काय म्हणतात की ते तसलं झालंय बाई. कसं आहे नुसतं गावाची शेंग आहे, गावाची शेंग. नुसतं खाण्यावर ध्यान. अहो याला जर तळलं का नाही, 2 दिवस तर उपाशीच मरले. आईला काय भारी लागते. म्हणून करमत नव्हतं. तिथं करमत होतं का? आम्ही दोघी कामाला, भाऊजी कामाला, आई घरात, उगं बांधून ठेवल्याने वाटत असन, आहे का नाही? मग काय आता लय बरं वाटत असन. झालं का आता उद्यापासून जाणारच आहे की 1 तारखेपासून. उद्या आहे का 1 तारीख? उद्या 26. बरं चला चला. मग काय एवढ्यासाठी आला का तुम्ही? तर अहो, किती तुम्ही कपाट दोघातलं एक जण आला असतं तर आज माझा दिवस भरला असता. अरे म्हातारे कपाट आवडत तर तुला काय म्हणलं, मी जाऊन येतो. कपाट आवरलेला तास झाला. शेवटी ती साडी मला ती चावायला लागली म्हणून ती साडी काढून फेकली आणि ही गावन घातला. दुकानाला सुद्धा जाऊ वाटेना, फोन मध्ये बॅलन्स तुम्हाला नाही. खायची काळी तिला तू. चला की मग. म्हणून मला गावाकडेच राहू वाटत नाही, येऊ वाटत नाही. माझे लय मोठे मोठे स्वप्न आहे तर मला लय वाटतं हे करावं ते करावं, हे आणावं ते आणावं, असं तसं. पण काय नाही. 4 लोक म्हणते ते अजून नवरा दारू पितोय म्हणून इज्जत काढली ना. आता बिचाऱ्याला कोण काम देत नाही. राधी लय आगाव आहे. आगाव आहे का मी? सांग की. नाही आगाऊ नाही. मग असते आता कपाट आवडत तर मी काय करणार, मग तेवढं भाजीला झाले का आपलं. कपाट आवरूस तर तुम्ही गाडी गॅरेजला नेऊन लावायची होती. माझं म्हणणं असं होतं. ते आतून गेलतं बाहेर, त्या इकडं आहे ते मला 4 वाजता येतो. कामाला गेलता 4 वाजता येतो म्हणला. 4 वाजता आलो लावा. गाडीचं हाय इंजिनचं काम आणि हे म्हणतात 2000 बघतोय या. काय 2-4 हजार येईल. अर्धा आता द्यायचं, अर्ध परत द्यायचं. अर्ध पैसे तरी द्यायला पैसे पाहिजे तर की हायत का? चला की आता काय विषय होते ना. गरीब गायन पोटात पाहिजे नुसता माझा जीव तुळतुळच होतो. मला पडलं 2 पैसे कमवायचं. आता झालं इथनं तर आयुष्य आता कमवायला चालू झालं माझं. लोकांच्या शिव्या खायला आणि पैसा कमवायला. कावीचं आवरलं आता, तिला थोडं सामान आणून द्यायचं, गॅरेजला जायचं, चौकशी करायची. म्हणून मी काय म्हणत होते, तुम्ही गाडी गॅरेजला न्या, मागणं आपण जाऊ. आपण गेल्यावर खर्च बघू, विचारू. मग म्हणजे तसं मला तिथं बोलायलाही येतं, आहे का नाही? चला की आता इथून ते समोर इथून. म्हणजे त्यांना पण बारामतीत गाडी हिंडवाय फिरवायला येते. रोज उठून रिक्षाला 100 रुपये. चांगलंच वाटतं ना मला. पण माझं एक स्वप्न आहे, ते स्वप्न मला पूर्ण करायचं आहे. ह्याच्या पलीकडं मला काय माहीत नाही. आता सगळं घर आवरलं आहे. आधी तुम्हाला दाखवते. घर आवरलंय. म्हणलं लवकर जर जाऊन आलो असतं तर मग ही पुन्हा कुठं काय हिंडत आहे. मी एवढं गवत काढलं असतं. कसं आलंय गवत चुलीच्या कडं, दिसलं का? कोण काढायचं 10 मिनिटात, कोण नसतं. कसलं गवत ही उगवलंय हो का सर, नळाच्या कडनं, हो का चुलीच्या कडनं, दिसलं का? नुसतं गुडघ्या इतकं गवत आहे. हे आंब्याची झाडं ही ती आले ते. आता सगळं घर आवरलंय, दिसलं का? हे ब्लाऊज पीस काढलं तर म्हणलं शिवायला टाकावं हे. तर कावी बसली निवांत. कावीला आज सुट्टी आहे वाटतं कशाची तर. सगळं टाकून दिलं. जेवढं नाही वापरायचं काय जेवढं लागतं तेवढं घेतलं. पोराचे कपडे, पोरींचे कपडे सगळं आवरून जिथल्या तिथं ठेवलं. आता इकडलं घर दाखवते. हे काय नाही, मला घेऊन जायचंय ना. ते ब्लाऊज पीस आहेत ना, ते शिवायला टाकते इथंच, कारण तिकडली शिलाई आपल्याला परवडत नाही. आता हे बघा इकडलं तुम्हाला दाखवते.
मग हे सगळं झाडून काना कोपरा सगळं झाडला त्या पेटीतलं आवरलं. कुठं काय 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 चिंध्या चालल्या होत्या त्या सगळ्या काढल्या. आता ते किचन वाट्यावर आहे ते आता पूर्ण केलं मॅगी खायला. कुठं चाललाय आता? कुठं? भाजी करते ती. कोण? हा? भावाकडे चाललाय. हा, ती भाजी करते. तुम्ही दारू तर पिऊन आलाय मला नाही, डोक्याच्या नाही, आळी नाही, नाही. अहो वास बका बका येते या. नाही आता काय करायचं? तुमच्या असला चाली म्हणून तुम्हाला काम कोण लावणार. राधी मेल्याशिवाय तर काय मग तर राधीच्या मागं तर मरणारच आहे तुम्ही उपाशी. माझ्या मागे येणार काय पाट्या दिशेनं. पण मला घालवल्याशिवाय तर काय तुम्ही सोडत नाही मला. हा काय हे गाडीला हवा नाही काय नाही ह्या बी गाडीचं वज बाकी. जा पाट्या दिशेनं यायचं फोनला रिचार्ज मारायचा आहे माझ्या अजून. आता म्हणलं जीवरला गेल्यावर मारायला येईल रिचार्ज. आता सण्याला जायचंय खायला हे घेऊन. आता हिला काय काय घ्यायचं ते घेईल. आम्हाला तिकडं कांगवा नाही काय नाही. बरंच सामान इथनं घेऊन जायचं आहे. आता मी बरंच सामान इथनं घेऊन जाणार आहे. नवऱ्यानं येऊ दे नाही तर नाही येऊ दे. मी काय आता त्याचा विचार करणार नाही. त्यांना ते गावाकडं आलं म्हणजे दारू पी मासं धर हे कर ते कर हे असलं ह्याचं धंदा चालू असतं. तर मग मला इथं सनिताप. तर चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये आहे का नाही.